ओके, तर चला आपण नेक्स्ट लेक्चरवर आलोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये जो पॉइंट आपल्याला कव्हर करायचा आहे, इट इज द इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. दोन कॉम्प्लेक्स नंबर दिले असतील तुम्हाला, ते इक्वल कधी असणार आहेत आणि त्याच्यावर बेस्ड काही क्वेश्चन्स आहेत एक्सरसाइज मध्ये, ते आपण आज कव्हर करतोय. तर आजचा पॉइंट असणार आहे इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. समजा दोन कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला दिलेत. फॉर एक्झाम्पल, एक कॉम्प्लेक्स नंबर दिलाय Z1 इज इक्वल टू A प्लस IB, असा फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला दिलाय. आणि सेकंड कॉम्प्लेक्स नंबर दिलाय Z2 इज इक्वल टू C प्लस ID. आता तुम्हाला सांगायचं की हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी. एकदम सिंपल रूल आहे त्यासाठी. रूल काय बघा, की दोन कॉम्प्लेक्स नंबर जर इक्वल हवे असतील तर त्यांचा रिअल पार्ट इक्वल असतो आणि त्यांचा इमॅजिनरी पार्ट काय असतो, इक्वल असतो. तर आणि तरच दोन कॉम्प्लेक्स नंबर काय असतात, इक्वल. रिअल पार्ट दोघांचा एक्झॅक्ट सेम पाहिजे, इमॅजिनरी पार्ट सुद्धा एक्झॅक्टली सेम पाहिजे, तर दोन कॉम्प्लेक्स नंबर सेम आहेत. म्हणजे हे दोन कॉम्प्लेक्स नंबर Z1 इक्वल टू Z2 येण्यासाठी मस्ट कंडिशन काय, याचा रिअल पार्ट A आणि दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट C इक्वल पाहिजे. याचा इमॅजिनरी पार्ट म्हणजे I बरोबर कोण आहे इथं B, आणि तर याचा इमॅजिनरी पार्ट I बरोबर कोण आहे D, दोन्ही इक्वल पाहिजे. म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल तेव्हाच असतील जेव्हा त्यांचा रिअल पार्ट इक्वल असेल आणि इमॅजिनरी पार्ट काय असेल, इक्वल असेल. आता फॉर एक्झाम्पल काही एक्झाम्पल दाखवतो इथं मी. समजा मी असं लिहिलंय x प्लस IY इज इक्वल टू 4 प्लस 3i, असा जर नंबर लिहिला असेल. आता तुम्हाला दिसतं इकडे एक कॉम्प्लेक्स नंबर आहे x प्लस IY आणि इकडे सुद्धा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, मध्ये इक्वल टू साइन. म्हणजे आपण म्हणतोय का हे दोन्ही नंबर काय इक्वल आहेत असं आपण म्हणतोय. मग इक्वल आहेत तर याचा रिअल पार्ट किती आहे x, याचा रिअल पार्ट किती आहे 4, दोन्ही इक्वल पाहिजेत. म्हणजे x ची व्हॅल्यू किती येणार आहे 4. आणि याचा इमॅजिनरी पार्ट कोण आहे, I बरोबर जो असतो तो इमॅजिनरी पार्ट कोण आहे इथं y, आणि इथं I बरोबर कोण आहे, तर हा इमॅजिनरी पार्ट. छोटंसं एक्झाम्पल आहे, फक्त सांगितलं. ओके, मग आता एक एक्झाम्पल थोडंसं डिस्क्लेमर म्हणून, काही जणांचं कन्फ्युजन इथं होतं. समजा z इज इक्वल टू -2 प्लस 3i दिलाय आणि z इज इक्वल टू दुसरा नंबर समजा आपण दिलाय -2 मायनस 3i. तर हे दोन्ही एकमेकाला इक्वल नाही आहेत, कारण याचा रिअल पार्ट तरी सेम आहे -2, बट याचा इमॅजिनरी पार्ट किती आहे +3, याचा इमॅजिनरी पार्ट काय -3. तर हे दोन नंबर इक्वल होणार नाहीयेत. हिअर Z1 इज नॉट इक्वल टू Z2. सिंपल पॉईंट आहे, फक्त तेवढाच पॉईंट आहे आणि त्यालाच कॅरी करत आपल्याला पुढचे सगळे क्वेश्चन करायचे. मग एक सॉल्ड एक्झाम्पल त्यांनी बुकमध्ये दिलंय ते आपण करूया आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज मधला क्वेश्चन आपण करूया. आता क्वेश्चन काय दिलाय बघा त्यांनी. इफ क्वेश्चन दिलेला आहे, इफ 7a प्लस I इंटू 3a मायनस b इक्वल टू 21 मायनस 3i, फाइंड a अँड b. असे सिंपल एक्झामला तुम्हाला 11च्या पहिल्या युनिट टेस्टला क्वेश्चन येणार, 2 मार्काला सिंपल क्वेश्चन असतात. मग आता इथं तुम्हाला ए आणि बी काढायचा आहे. जर हे दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असेल, लेफ्ट ला कॉम्प्लेक्स नंबर दिलाय, हा सगळा कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा रिअल पार्ट आहे, हा त्याचा इमॅजिनरी पार्ट, हा रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट. मग आता सिंपल आपण काय म्हणणार आहे बघा, बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सॉल्व्ह करताना स्टार्टिंग कशी करायची आहे, बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. बघा 7a प्लस I 3a मायनस b इक्वल टू 21 मायनस 3a, हा नंबर दिलाय तुम्हाला. हे दोन्ही नंबर इक्वल सांगितलेत. आता बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मी काय सांगू शकतो, याचा जो रिअल पार्ट आहे, या नंबरचा रिअल पार्ट काय 7a, I दिसत नाही, रिअल पार्ट आहे. याचा रिअल पार्ट किती आहे 21, दोन्ही इक्वल असणार. म्हणजे 7a इज इक्वल टू किती असणार आहे 21. मग याच्यावरनं तुम्ही आता a काढू शकता, a कॉन्स्टंट आहे, मग a ला इथंच ठेवा. 7 तिकडे डिवाइड होईल, 21 डिवाइडेड बाय 7, 7 3 21, 7 3 21, आन्सर a ची व्हॅल्यू होती 3. एवढं सिंपल एकदम. आता राहिला पार्ट काय, इमॅजिनरी पार्ट. याचा इमॅजिनरी पार्ट जो I सोबत असतो, दॅट्स द इमॅजिनरी पार्ट. मग I बरोबर इथं कोण आहे 3a मायनस b, आणि इथं I बरोबर कोण आहे 3 घ्यायचं नाही, विथ साइन घ्यायचं असतं, किती आहे -3. करेक्ट आहे. बट आता तुम्हाला a ची व्हॅल्यू ऑलरेडी माहित आहे, किती आहे 3. इथं पुट करूया. मग 3 इंटू 3 मायनस b इक्वल टू किती -2. 3 इंटू 3 किती 9, मायनस b इज इक्वल टू -3.
मग हा मायनस बी इथंच राहू दे. हा 9 जर तिकडे गेला तर किती होणार, -9. मग मायनस बी इज इक्वल टू -9 -3 किती होणार, -12. दोन्ही बाजूला निगेटिव्ह साईन कॅन्सल करूया. बी ची व्हॅल्यू किती येणार आहे, 12. दॅट्स इट. इतका सिंपल क्वेश्चन आहे. आणि एक्सरसाइज मध्ये पण असेच क्वेश्चन्स आहेत. खाली दिसत नसेल तुम्हाला तर दिसत नसेल तर बी इज इक्वल टू किती येणार आहे, मायनस बी इक्वल टू -12. बी इज इक्वल टू किती येणार आहे, 12. दॅट्स इट. ए झाला, बी आला. असे सिंपल क्वेश्चन आहेत एक्सरसाइज मध्ये, ते आपल्याला कम्प्लीट करायचे. आजच्या या लेक्चरमध्ये एक्सरसाइज मध्ये सगळेच क्वेश्चन मी कव्हर करतोय. ओके, तर हे लिहून घ्या. नेक्स्ट पॉइंटवर आपण जाऊ लगेच. तर एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2 और 3 काहीतरी आहे. क्वेश्चन बघा, क्वेश्चन मी लिहून आणले तिथं. सिंपल एकदम क्वेश्चन दिलाय. क्वेश्चन कसा विचारलाय त्याने एक्सरसाइज मध्ये, हा या क्वेश्चन की फाइंड ए अँड बी इफ, आणि पहिला क्वेश्चन, सगळे क्वेश्चन त्याच्या खाली दिलेले आहेत. पहिला क्वेश्चन बघा काय दिलाय, a + 2b + 2ai इज इक्वल टू 4 + 6. आता जसा क्वेश्चन होता एक्झॅक्टली त्याच फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन दिलाय आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ए आणि बी काय असणार. सगळ्या क्वेश्चन मध्ये तेच करायचं. मगाशी केलं तेच करायचं. बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असण्यासाठी रिअल पार्ट इक्वल पाहिजे, इमॅजिनरी पार्ट इक्वल पाहिजे. मग आता लेफ्टला एक कॉम्प्लेक्स नंबर इथं बघा, इथं आय दिसत नाही. जिथं आय दिसत नाही आहे तो रिअल पार्ट असतो, आणि जिथं आय दिसतो दॅट्स द इमॅजिनरी पार्ट. हा रिअल पार्ट, हा इमॅजिनरी पार्ट. त्यांना इक्वेट करा, आन्सर येतं. सुरुवात करायची आपल्याला बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. प्रत्येक वेळी लिहा वाक्य, प्रॅक्टिस होईल थोडीशी. मग इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, याचा रिअल पार्ट किती आहे बघा, a + 2b, आणि राईटला रिअल पार्ट किती आहे, 4. हे एक इक्वेशन मिळालं. दुसरं इक्वेशन बघा, आय बरोबर इथं कोण आहे 2a, तर तो इमॅजिनरी पार्ट आहे, आणि इकडं आय बरोबर कोण आहे 6, तो इमॅजिनरी पार्ट. आय बरोबर जो असतो त्याच इमॅजिनरी पार्ट. आता इथून ए ची व्हॅल्यू डायरेक्टली मिळते ना तुम्हाला, a इज इक्वल टू 6 / 2, a इज इक्वल टू 3. दॅट्स इट. ए मिळाला, सिंपल एकदम. बी काढूया. ए ची व्हॅल्यू पुट करतो डायरेक्टली. ए ची व्हॅल्यू किती आहे बघा, 3 + 2b इक्वल टू 4. हा +3 तिकडे गेल्यावर -3 होईल. 2b इज इक्वल टू 4 - 3. 2b इज इक्वल टू 4 - 1, अँड b इज इक्वल टू 2 डिवाइड होईल तिकडे गेल्यावर, इट इज 1/2. दॅट्स इट. दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. ओके, हा झाला पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन बघू आपण. वर लिहिलं तर दिसतं काय अडचण नाही. ओके, सेकंड क्वेश्चन काय दिलाय बघा, a - b + a + b into I, and it is 9 + 5. आय थिंक इट इज 9 आहे काय बघूया, मला वाटतं 9 आहे. 9 + 5 आहे, असा दुसरा क्वेश्चन दिलाय. हा पण तसाच सोडवायचा. परत बघा, लेफ्ट हँड साइडला रिअल पार्ट काय, लेफ्ट हँडला रिअल पार्ट जिथं आय दिसत नाही म्हणजे a - b, राईटला रिअल पार्ट कोण आहे 9. मग तुम्ही इथं म्हणणार आहे बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स, बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स किती येणार बघा, रिअल पार्ट आहे a - b इज इक्वल टू, राईटला रिअल पार्ट किती आहे 9. इमॅजिनरी पार्ट आय बरोबर कोण आहे बघा a + b इज इक्वल टू आय बरोबर कोण आहे इथं 5. आता इथं जर बघितलं ए आणि बी, दोन इक्वेशन मिळाले तुम्हाला ए आणि बी मधले, आणि या टाईपचे इक्वेशन आपण 10th पर्यंत सॉल्व्ह केले. दोन व्हेरिएबल मधले इक्वेशन होते, दोघांना ऍड करा, डायरेक्टली आन्सर येईल. बघा हे इक्वेशन घेतो मी, a + b = 5, आणि हे दुसरे इक्वेशन आहे a - b = 9. दोन्ही इक्वेशनला ऍड करूया. हे केलंय आपण, भरपूर वेळा केलंय, तुम्हाला येथे असणार ते. मग आता काय करणार, +b - b कॅन्सल, a + a 2a, a² लिहायचं नाही, मल्टिप्लिकेशन a² येतं, ऍडिशन a + a 2a, 9 + 5 इज 14, 14. मग a ची व्हॅल्यू किती येणार आहे 14 / 2, म्हणजे आन्सर येतं किती हो 7. चला, a ची व्हॅल्यू मिळाली, कुठल्याही एका इक्वेशन मध्ये पुट करा, तुम्हाला b ची व्हॅल्यू मिळते. चला या इक्वेशन मध्ये पुट करूया. मग काय होणार बघा, देअरफॉर a + b ची व्हॅल्यू किती आहे 5, तर आन्सर किती येणार आहे, a ची व्हॅल्यू 7 + b =
5. मग बी इथंच राहू दे. 5 हा 7 प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होणार. मग बी ची व्हॅल्यू किती येणार आहे? -2. बघा, लिहून घ्या क्वेश्चन. लगेच पुढच्या क्वेश्चनवर जाऊ, आपण कंटिन्यू करू. नाही तर इथेच रफ करतो, मला थोडीशी जागा पाहिजे इकडे. तो क्वेश्चन तसाच असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन वर जातो. मी थांबत बसत नाही व्हिडिओमध्ये, तुम्ही व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या, म्हणजे मला पुढे जाता येईल लगेच. बघा नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन आहे एक्सरसाइज मधला. तो जर दिसत असेल तर इथे लिहितो. थर्ड क्वेश्चन इज a प्लस बी 2 प्लस i इज इक्वल टू b प्लस 1 प्लस 10 प्लस 2a. थोडासा क्रिटिकल आहे, जास्त काही अवघड असं काही नाहीये, एकदम सिम्पलच क्वेश्चन आहे. तो बघूया आता. मग त्याच्या आधी एक छोटासा फक्त पॉईंट तुम्हाला माहित पाहिजे, जसं की आपण चॅप्टर मध्ये सांगत आलोय की i इज इक्वल टू किती असतो? √(-1) असतो. तर दोन्ही बाजूला मी स्क्वेअर केला तर व्हॅल्यू काय येणार आहे? i², आणि आन्सर किती येणार आहे? -1. आता या क्वेश्चन्स मध्ये काही जागी तुम्हाला ही i² ची व्हॅल्यू लागेल. i² ची व्हॅल्यू किती असते? -1. आता ती आपल्याला तिथे यूज करावी लागणार. तर कसं करायचं बघा, लक्ष द्या. आता इथं जर तुम्ही गेला, इकडे तरी काही अडचण नाही. इकडे बघा, इथं आय दिसत नाहीये, हा रिअल पार्ट आहे, आणि आय बरोबर जो आहे तो इमॅजिनरी पार्ट. पण लेफ्ट हँड साइडला 2 ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. झेड कॉम्प्लेक्स नंबर कसा असतो? रिअल पार्ट प्लस इमॅजिनरी पार्ट असतो. इथं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे इथं आधी तुम्हाला मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल, मग तुम्हाला रिअल आणि इमॅजिनरी पार्ट मिळणार आहे सेपरेट. मग आधी मल्टिप्लाय करूया. या ब्रॅकेटनं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय. मग पहिला ए न मल्टिप्लाय करा या ब्रॅकेटला, ए न याला मल्टिप्लाय करा. a इंटू 2 2a प्लस a इंटू आय किती हो? ai प्लस आता b न याला मल्टिप्लाय करा या ब्रॅकेटला. b इंटू 2 किती? 2b प्लस b इंटू आय किती हो? b इंटू आय. सिम्पल bi. राईटला काही लिहायची गरज नाहीये. इट इज b प्लस 1 एका ब्रॅकेटमध्ये रिअल पार्ट आहे, आणि 10 प्लस किती? 2ai. ओके. मग आता इथं बघा, ज्याच्यामध्ये आय आहे त्यांना एकत्र घेऊया, आणि ज्याच्यामध्ये आय नाही आहे त्यांना एकत्र घ्या, तो रिअल पार्ट असणार आहे. मग हा 2a 2b, याच्यामध्ये आय दिसत नाही त्यांना एकत्र घेऊया, 2a प्लस 2b प्लस आता इथं बघा a i आणि b i या दोघांच्यातून मी कॉमन काढतो. काय हो? आय जर कॉमन काढला तर इथं राहणार आहे a प्लस इथं किती राहणार आहे? b. आणि राईटला बघा, आता आहे तसा b प्लस 1 प्लस 10 प्लस 2a इंटू. आता नंबर तुमचा तयार झालेला आहे, की जेणेकरून लेफ्टला रिअल पार्ट आलेला आहे, इमॅजिनरी पार्ट, रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट. आता तुम्ही कम्पेअर करू शकता आणि आन्सर काढू शकता. कसं करायचं आहे? परत चालू करणार आपण बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. बघा, हा रिअल पार्ट आहे आणि इकडे हा रिअल पार्ट आहे, म्हणजे किती हो? 2a प्लस 2b इक्वल टू b प्लस 1. हे एक इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन, याचा इमॅजिनरी पार्ट, याचा इमॅजिनरी पार्ट किती? a प्लस b इज इक्वल टू 10 प्लस किती? 2a. करेक्ट आहे? इथंपर्यंत तरी बरोबर आहे. मग इक्वेशन तयार करायचं. जसं इथं आता ऑलरेडी तयार इक्वेशन त्यांनी दिलेले होते, इथे इक्वेशन तयार नाहीये, तुम्हाला तयार करावं लागेल आणि मग सॉल्व्ह करावं लागेल. किती येणार आहे बघा, या b ला मी इकडे आणतो, किती होणार? 2a प्लस 2b. हा जर b इकडे आला तर काय होणार? -b. 2b मायनस b किती? फक्त b इक्वल टू 1. हे एक इक्वेशन मला मिळालं a आणि b मध्ये. करेक्ट आहे? आता इथं काय करतो बघा, या 2 ला इकडे आणूया आपण. नको, हा b आणि a हा तिकडे नेतो, आणि या 10 ला इकडे आणतो. मग थोडंसं सोपं होईल एक्झाम्पल म्हणून, बाकी काय नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. मी करतोय तसंच करायला पाहिजे अशी काही कंडिशन नाही. मग काय करतो, हा 10 जर इकडे आला तर काय होणार आहे? -10. हा 2a इथंच राहू दे, हा a तिकडे गेला तर -a, आणि हा b तिकडे गेला तर किती होणार आहे? -b होणार. मग इक्वेशन मिळेल बघा तुम्हाला. इक्वेशन काय मिळतं बघा, 2a मायनस a किती? a, आणि मायनस किती? b, आणि हे किती आहे? -10. आता मी हे उलट करून लिहिलं, काही जणांचं कन्फ्युजन होतंय. पहिला मी लिहितो तसंच, 2a मायनस a किती? a, आणि हा -b. म्हणजे दुसरं इक्वेशन तुम्हाला मिळालं काय बघा, a मायनस b इक्वल टू -10. फक्त मी उलटा करून लिहिलाय, बाकी काही चेंज केलेलं नाही. मग आता चांगले 2 इक्वेशन तुम्हाला मिळाले. आता सॉल्व्ह करू शकता तुम्ही, दोघांना ऍड करा. हा पहिला इक्वेशन बघा काय, 2a प्लस b इक्वल टू 1, आणि a मायनस b इक्वल टू किती हो? -10.
करेक्ट आहे. मग दोघांना ऍड करूया. हा प्लस बी मायनस बी काय होणार, कॅन्सल. आणि 2a प्लस किती, a किती 3a इक्वल टू 1 मायनस 10, इट इज अ -9. बरोबर आहे. मग a ची व्हॅल्यू काय येणार बघा, -9 डिवायडेड बाय 3, देअरफॉर a इज इक्वल टू -3. a ची व्हॅल्यू लिहिली -3. मग b ची व्हॅल्यू काढू शकता तुम्ही, इथं या इक्वेशन मध्ये पुट करा. देअरफॉर a मायनस बी इक्वल टू -10 आहे. a ची व्हॅल्यू किती आहे, -3 मायनस b इट इज -10. -3 तिकडे गेला तर होणार आहे +3 -10 +3 मायनस बी इज इक्वल टू -10 +3 इट इज -7. आणि दोन्ही बाजूला मायनस साइन कॅन्सल होईल. बी इक्वल टू किती येणार आहे, 7. थोडासा क्वेश्चन मोठा आहे, पण जसं रेग्युलर प्रोसिजर फॉलो करतो तीच करायचं, असं वेगळं काही करायचं नाहीये. ओके, दिस इज अ क्वेश्चन नंबर 3. अजून एक मला वाटतं 3 क्वेश्चन्स आहेत, सिम्पलच क्वेश्चन आहेत, असेच क्वेश्चन्स आहेत, ते करूया. हे क्वेश्चन लिहून घ्या. मग आपण पुढच्या क्वेश्चनवर जाऊया. क्वेश्चन नंबर त्यातला 4 आणि 5, 6 अजून 3 क्वेश्चन्स आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन फार इझी आहे बघा, तुम्ही सोडवू शकता. 4 नंबर, ABI इज इक्वल टू 3A मायनस बी प्लस 12I. बघा, वाटलं तर व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, मग मी सॉल्व्ह करून दाखवतो काय. तर लक्ष द्या कसं करता येईल बघा. व्हिडिओ नाही, एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करता येईल. लेफ्ट हँड साइडला तर रिअल पार्ट तुम्हाला दिसत नाहीये, म्हणजे फक्त इमॅजिनरी पार्ट दिसतो. आय बरोबर AB आहे, इमॅजिनरी पार्ट आहे, रिअल पार्ट नाही आहे. मग या नंबरला मी असं लिहितो 0 प्लस ABI इक्वल टू, म्हणजे रिअल पार्ट नाही आहे म्हणून त्याला 0 घेतलाय, आणि हा रिअल पार्ट आहे किती 3A मायनस बी, जिथं आय नाही आहे तो रिअल पार्ट आहे, आणि प्लस 12I, आय बरोबर 12 आहे, तर हा त्याचा इमॅजिनरी पार्ट आहे. आता सिंपल आहे, कम्पेअर करा बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. मी प्रत्येक वेळी लिहितोय, अशीपणा करायचं नाही, लिहायचं, कम्प्लीट लिहायचं. मग बघा हा 0 आहे, रिअल पार्ट इकडे किती आहे 3A मायनस बी इक्वल टू 0, आणि इथं AB इमॅजिनरी पार्ट आय बरोबर AB आहे, इकडे किती आहे 12. मग सॉल्व्ह करूया. AB ची व्हॅल्यू 12 आहे, काय करता येईल बघू आपण. मग इथं मी करतो 3A इज इक्वल टू काय लिहितो B, देअरफॉर एकच मिनिट कॉल येतोय, सॉरी. ओके, इथे बघा 3A इज इक्वल टू B दिलाय, मग A ची व्हॅल्यू मी लिहू शकतो B डिवायडेड बाय 3. आन्सर नाही आलेला अजून, आपल्याला काढावं लागेल व्हॅल्यू. मग ही A ची व्हॅल्यू मी इथं पुट करतो. मग काय ना बघा, E ची व्हॅल्यू किती आहे B बाय 3. मग A ची व्हॅल्यू मी इथं पुट करतो B बाय 3 इंटू किती B, ही A ची व्हॅल्यू आहे इथं जी मी पुट केलेली आहे आता, ही A ची व्हॅल्यू B बाय 3 इंटू B इक्वल टू 12. B इंटू B मल्टिप्लिकेशन आहे B स्क्वेअर, आणि हा डिवाइडला 3 आहे, त्याला तिकडे नेतो मी, मल्टिप्लाय होणार 12 इंटू 3, 12 3 का 36, करेक्ट आहे. मग आता B ची व्हॅल्यू काढणं सोपं आहे. B चा स्क्वेअर 36 आहे, तर B चे व्हॅल्यू येणार आहेत बघा प्लस अँड -6. फक्त 6 म्हणू नका, नो. स्क्वेअर असताना त्याचा स्क्वेअर रूट जेव्हा घेत असतो, 2 पॉसिबल व्हॅल्यू नेहमी येतात. एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट प्लस मायनस किती येणार आहे एक्स येणार आहे, तर 36 चा स्क्वेअर रूट प्लस मायनस किती आलेला आहे 6 आलेला आहे. मग आता B च्या जर 2 व्हॅल्यू असतील पॉसिबल, तर A च्या सुद्धा 2 व्हॅल्यूज येणार आहेत. कसं बघा, A ची व्हॅल्यू इफ B ची व्हॅल्यू समजा मी +6 घेतला, तर A ची व्हॅल्यू काय आहे बघा B अपॉन 3, म्हणजेच किती B ची व्हॅल्यू किती टाकणार मी 6 अपॉन 3, आन्सर किती येणार आहे 2. म्हणजे B जर 6 असेल तर A ची व्हॅल्यू 2 येणार. आणि इफ B ची व्हॅल्यू जर मी -6 घेतली, तर A ची व्हॅल्यू काय येणार आहे -6 डिवायडेड बाय 2, आन्सर किती येणार आहे -2. इथं 2 व्हॅल्यूज येतात, ते थोडंसं प्रिकॉशन घ्या या क्वेश्चन साठी, लक्षात ठेवा थोडंसं. ओके, दिस इज अ क्वेश्चन नंबर 4. बघा एकदम इझी क्वेश्चन्स आहेत. मॅथ्सचं काही एवढं असं काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे मॅथ्स. ओके, फक्त रेग्युलर फॉलो करा. प्रॉब्लेम्स कुठं असतं, बेसिक कॅल्क्युलेशन्स मध्ये असतं फक्त. आणि बेसिक कॅल्क्युलेशन येत नसतील, चुकत असाल तुम्ही मॅथ्स मध्ये, समजून घ्यायचं, थोडंसं कॅल्क्युलेशनवर काम करायची गरज आहे. परत जाऊन शिक्षकांना विचारा. बेसिक एकदम छोटे छोटे कॅल्क्युलेशन मध्ये प्रॉब्लेम्स असतो, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन,
क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग ते जर एकदा कळालं तर मॅथ्समध्ये अवघड असं काही नाही. मॅथ्स मेमोराईज करायचा सब्जेक्ट नाही आहे. फक्त एकदा मेथड तुम्हाला कळाली, हजारो क्वेश्चन त्या टाईपचे सॉल्व्ह होऊ शकतात. ओके, तर चौथा क्वेश्चन हा. फिफ्थ नंबर क्वेश्चन. क्वेश्चन नंबर फिफ्थ बघा काय दिलाय. ए प्लस आय बी इक्वल टू 3 - 2i. नंबर असा दिलाय तुम्हाला. आता हे क्वेश्चन जे आहेत ना, सॉल्व्ह करायचे भरपूर मेथड आहेत. प्रत्येकाला जसं वाटेल तसा तो करू शकतो. मे बी हा तिकडे मल्टिप्लाय, मी जसं करणार आता मल्टिप्लाय करणार. काही जण याचं रॅशनलायझेशन करतात, काही जण डिव्हिजन न करू शकतात. भरपूर मेथडनं तुम्ही करू शकता. मग तुम्हाला जी सिंपल वाटते त्या मेथडनं तुम्ही जावा. मग मी काय करतो आता, हा जो पार्ट आहे ए प्लस आय बी, त्याला मी राईटला नेतो. हा डिवाइड आहे, तिकडे जाताना काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार. तर हा 1 इज इक्वल टू 3 - 2i अँड ए प्लस आय बी असा नंबर आहे. आता इकडं बघा 1 आहे, म्हणजे रिअल पार्ट आहे, इमॅजिनरी पार्ट त्याला नाही आहे. तर याला मी लिहितो 1 प्लस काय लिहितो, 0 आहे. का रिअल पार्ट आहे, इमॅजिनरी पार्ट इज अ 0. आता या दोन्ही ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागणार. 3 न मल्टिप्लाय करा, किती होणार, 3a प्लस 3 न मल्टिप्लाय करा आय बी ला, किती होणार, 3bi. आता -2i न तुम्हाला मल्टिप्लाय, याला मल्टिप्लाय करायचं तर झालं, -2i न मल्टिप्लाय करा, किती होणार, -2 × a 2ai. पुढं -2 × b किती हो, 2b. आणि इथे एक i आहे, इथे एक i × i इज i². बरोबर आहे. 1 + 0i इज इक्वल टू 3a प्लस. आता इथून मी या दोघांच्यातून आय कॉमन काढू शकतो. जसं मगाशी आपण आय कॉमन काढलेलं होता, इथं सुद्धा आय कॉमन काढा दोघांच्यातून. आय जर मी कॉमन काढला तर 3b मायनस किती हो, 2a. आणि जसं मगाशी सांगितलेलं होतं की i² ची व्हॅल्यू नेहमी किती असते हो, -1. मग किती येणार बघा, हा -2b आणि i² ची व्हॅल्यू काय घेतो मी, -1. बघा 1 + 0i इज इक्वल टू 3a प्लस i × 3b - 2a मायनस हा मायनस काय होणार आहे, +2b. मग आता रिअल पार्ट एकत्र करूया, इमॅजिनरी पार्ट एकत्र करूया. 1 + 0i. आता इथं आय दिसत नाहीये, इथं पण आय दिसत नाहीये, म्हणजे हा रिअल पार्ट आहे. त्यांना एकत्र घेऊया. 3a + 2b यांना एकत्र घ्या आणि प्लस i 3b मायनस किती हो, 2a. आता सॉल्व्ह करणं काय इझी आहे. इमॅजिनरी पार्ट इक्वेट करा, रिअल पार्ट इक्वेट करा. मग काय म्हणणार इथं मी, बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स व्हॉट आय कॅन राईट. रिअल पार्ट किती आहे, इकडं 1 आहे आणि इकडे किती आहे, 3a + 2b इक्वल टू 1. आणि इकडं 3b मायनस किती, 2a इज इक्वल टू 0. दोन इक्वेशन तुम्हाला मिळालेत, दोन्ही सॉल्व्ह करायचे आणि आपल्याला आन्सर काढायचा. मग काय करूया, काय करता येईल आपल्याला, 3b इथं करतो मी, 3b इज इक्वल टू -2a तिकडे गेला तर +2a. तर मी b ची व्हॅल्यू पुट करू शकतो. बघा हा 3 तिकडे डिवाइड आहे, तिकडे जाईल, हा 3 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड, 2a / 3. म्हणजे b ची व्हॅल्यू मला 2a/3 ती या इक्वेशन मध्ये पुट करता येईल. या इक्वेशन मध्ये पुट करूया, किती होणार बघा, 3a + 2, b ची व्हॅल्यू काय घेतो मी, 2a / 3 इक्वल टू 1. मग बघा हा 3a + 2 × 2 किती होणार आहे, 4a / 3 इक्वल टू 1. आता इथं तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करू शकता. क्रॉस मल्टिप्लाय कसं करायचं, तर काही नाही, म्हणजे काय असतो 1, तुम्हाला माहित आहे. क्रॉस मल्टिप्लाय 3 × 3 9a, 1 × 4 4a आणि 1 × 3 3 इक्वल टू किती हो, 1. करेक्ट आहे. मग थोडस इथं मी रफ करतो. हे मगाचा क्वेश्चन झाला असेल तुमचा हा क्वेश्चन. तर बघा काय येणार आहे, बघा हा 3 डिवाइडला तिकडे मल्टिप्लाय होईल. मग 9a + 4a इज 13a, 9a + 9 आणि 4 13, आणि हा 3 डिवाइड आहे तिकडे जाताना मल्टिप्लाय होईल, किती होणार 3. मग a ची व्हॅल्यू येणार आहे 3 / 13. बघा अशी ऑड व्हॅल्यू आली पण येऊ शकते, काय अडचण. a इज इक्वल टू 3/13. मग b ची व्हॅल्यू तुम्हाला काढता येईल, b ची व्हॅल्यू इथे आहे, ती काढूया. मग कसं, देअरफॉर b इज इक्वल टू 2a / 3. तर 2/3, हा 2/3. a ची व्हॅल्यू इथे तुम्हाला दिली, किती आहे बघा, 3 / 13. 3 कॅन्सल, 3 कॅन्सल, आन्सर इज
2 divided by 13 and that's it. सिंपल क्वेश्चन. सगळ्यांना सिंपलच म्हणतोय मी कारण आहे सिंपलच आहे. ऍक्च्युअल टफ मॅथ्स आपल्याला असं काही नाही, एकदम बेसिक मॅथ्स आहे सगळं. आणि एक लास्टचं एक्झाम्पल मी तुमच्यासाठी हाफ सॉल्व्ह करतो आणि तुमच्यासाठी देतो. ते क्वेश्चन तुम्ही एक होमवर्क म्हणून तुम्ही करा आणि आन्सर काय येतं बघा. एक 6 नंबर क्वेश्चन त्यात दिलाय त्यांनी. a प्लस आय बी 1 प्लस आय इज इक्वल टू 2 प्लस आय. हा क्वेश्चन हा मी रफ करतो थोडा, हा झाला असेल तुमचा. तर बघा इथं पण ते सेम 2 ब्रॅकेट आहेत, मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला. मल्टिप्लाय करा. ए न मल्टिप्लाय करतो या ब्रॅकेटला a इंटू 1 a इंटू आय ए आय. आय बी न मल्टिप्लाय करा किती होणार b इंटू 1 इज b आय आणि आय बी न मल्टिप्लाय केला तर हा प्लस b आय इंटू आय किती होतो आय स्क्वेअर इज इक्वल टू 2 प्लस आय. देन ए प्लस या दोघांच्यातून आय कॉमन जर मी काढला तर इथं राहतो ए आणि इथं राहतो बी. जसं मगाशी सांगितलं आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते -1. मग हा मायनस बी इक्वल टू 2 प्लस आय. करेक्ट आहे. मग इथं बघा याच्यामध्ये आय नाही, याच्यामध्ये आय नाही, म्हणजे तो रिअल आहे. त्याला एकत्र घेऊया. ए मायनस बी प्लस आय इंटू किती हो ए प्लस बी इक्वल टू 2 प्लस आय. एकदम सिंपल. मग काय म्हणतो आपण बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. हा रिअल पार्ट आहे ए मायनस बी आणि इकडे रिअल पार्ट किती आहे 2, म्हणजे ए मायनस बी इक्वल टू 2. आणि हा बघा ए प्लस बी आय बरोबर कोण आहे तो इमॅजिनरी पार्ट. इथं आय बरोबर काही दिसत नाही, म्हणजे कोण असतो 1 असतो. फक्त आय जर दिसतोय तर त्याचा कोएफिशियंट किती आहे 1. आणि एकदम सिंपल क्वेश्चन तुम्हाला मिळाले. 2 इक्वेशन मिळालेत बघा. ए मायनस बी इक्वल टू 2 ए प्लस बी इक्वल टू 1. दोन्ही इक्वेशनला ऍड करूया. बी आणि बी ए प्लस ए किती 2a इज इक्वल टू 2 प्लस 1 किती 3. ए ची व्हॅल्यू किती येणार आहे हो 3/2. बी ची व्हॅल्यू काढा. कुठल्याही इक्वेशन घ्या. हे इक्वेशन घेतो मी ए प्लस बी घेतो मी. ए प्लस बी इक्वल टू किती 1. ए ची व्हॅल्यू आली 3/2. 3/2 प्लस बी इक्वल टू 1. मग हा बी इथंच राहू दे 1. 3/2 तिकडे गेल्यावर मायनस 3/2. मग बी इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करायचं काही नाही म्हणजे 1 असतो. 2 इंटू 1 2 मायनस 1 इंटू 3 3 1 इंटू 2 2. मग बी ची व्हॅल्यू फायनली येणार 2 मायनस 3 किती -1 डिवायडेड बाय 2. अँड दॅट्स द क्वेश्चन्स ऑन द इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. ओके. असे क्वेश्चन 2 मार्काला एखादा क्वेश्चन यातला येण्याची फार शक्यता आहे एक्झामला, तर त्याची चांगली तयारी तुम्ही करा. अजून पुढच्या क्वेश्चनला आपण बघूया नंतर. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू परत.